ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहोत संपूर्ण शिव महापुराण आणि त्यामध्ये आपण बघत आहोत शतरुद्र संहिता. आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की शिवजींचा जो शार्दूल अवतार होता त्याची कथा आपण आज बघणार आहोत. त्यानंतर शिवजींनी वीरभद्राचे स्मरण का केले हे देखील आजच्या भागामध्ये बघणार आहोत. त्यासाठी तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. शिवजींचा शार्दूल अवतार होता आणि जय आणि विजय हे विष्णूचे द्वारपाल होते. श्रीहरी लक्ष्मी सोबत एकांतात बसलेले असता चौघा कुमारांना आत जाऊ न दिल्यामुळे ब्रह्मदेवानी त्यांना शाप दिला आणि त्या शापामुळे कश्यप पत्नी आणि दितीच्या पोटी दैत्य म्हणून जन्मले. तिला हिरण्यकश्यपू आणि हिरण्यश अशी दोन पुत्र झाली आणि पुढे जाऊन श्रीहरीने हिरण्यश दैत्याचा वध केला. हिरण्यशाचा वध केल्यानंतर हिरण्यकश्यपू म्हणजे त्याच्या मोठ्या भावाने भावाचा बदला घेण्यासाठी मोठी साधना केली आणि त्याने ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले. ब्रह्मदेवाकडून त्याने वर मागून घेतला आणि मला कोणाकडूनही शस्त्राने मारले जाऊ नये, आत किंवा बाहेर मारले जाऊ नये, दिवसा किंवा रात्री मारले जाऊ नये आणि त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तसा वर देखील दिला. त्यानंतर हिरण्यकश्यपू हा शोषितपूर नगरात परततो आणि तो दैत्यांना एकत्र करून राज्याचा विस्तार करतो. तो हिरण्यकश्यपू अतिशय पापी असा होता. त्याने ऋषी मुनी यांना खूप त्रास देतो. तो श्रीहरींचा मोठा वैरी होता. त्याच्या पोटी प्रल्हादाचा जन्म हा झाला. प्रल्हाद हा मोठा होऊ लागतो आणि प्रल्हाद हा श्री विष्णूची भक्ती करू लागतो. त्याला मारण्याचा देखील हिरण्यकश्यपू खूप सारा प्रयत्न करतो. श्री विष्णूंनी मात्र त्याचा सांभाळ केला आणि प्रल्हादाला विचारले. जेव्हा हिरण्यकश्यपू प्रल्हादाला विचारतो की विष्णू कोठे आहे, तेव्हा प्रल्हाद सांगतो की खांबात देखील विष्णू आहे. त्यावेळी हिरण्यकश्यपू हा खांबास लाथ मारतो आणि त्यावेळी खांबातून विष्णू नरसिंह रूपाने प्रकट होतात. तेथील असंख्य अशा दैत्यांना मारून टाकतात आणि त्यानंतर हिरण्यकश्यपूला उंबऱ्यावरती खेचतात आणि मांडीवर घेऊन त्याचे पोट फाडतात आणि त्याचा वध करतात. त्याचा वध करत असताना नरसिंहाचा क्रोध कमी करण्यासाठी शंकर हे वीरभद्राचे स्मरण करतात आणि तेव्हा वीरभद्र हा गणांसह तेथे उपस्थित होतो. त्यावेळी शिव नरसिंहाचा क्रोध कमी करण्यास सांगतात आणि तू जर हे ऐकले नाही तर तुझे भैरव रूप दाखवण्यास सांगतात. त्यावेळी शिवजीच्या आज्ञेप्रमाणे वीरभद्र हा नरसिंहाजवळ जातो आणि म्हणतो की तुम्ही जगाला सुख शांती देण्यासाठी अवतार घेतलाय. आजपर्यंत अनेक तुम्ही अवतार घेतले, पुढेही तुम्ही असेच अवतार घेणार आहात आणि महान तुम्ही एक शिवभक्त आहात. तुम्ही वेदांना प्रतिष्ठा मिळवून दिली. आता तरी कृपा करून हा अवतार लीन करा. त्यावेळी नृसिंह म्हणतात की मी आता चराचरांचा संहार करणार आहे. मी जगाच्या विनाशाचे कारण आहे. आता तूच मला शरण हे. हे बोलल्यानंतर वीरभद्राला खूप राग येतो आणि वीरभद्र म्हणतो की विष्णू शिव हे सनातन परब्रह्म आहे. त्यांच्या संकल्पनेनेच तुमची उत्पत्ती झाली आहे. तुम्ही प्रकृतीच्या अधीन आहात. शिवजीच्या शक्तीनेच तुम्ही हिरण्यकशिपूचा देखील वध केला. शिव हे विश्वाचे स्वामी आहेत. शिवजींची मला येथे बोलवले आणि म्हणूनच मी येथे आलो आहे. त्यामुळे तुम्ही आता तरी शांत व्हा. परंतु वीरभद्राचे हे सर्व बोलणे ऐकल्यानंतरही श्रीहरी अतिशय क्रोधित होतात आणि ते त्याच्यावर धावून जातात. तेवढ्यात आकाशामध्ये प्रखर तेज निर्माण होते आणि ते तेज अगदी अद्भुत असते. ते पाहून सर्वजण अतिशय भयभीत होतात. शिवांचे ते महातेज असते. देव त्यांचा जय जयकार करतात. त्या तेजातून इंद्रदेव संहारक रूप धारण करून एकदम प्रगटतो आणि हे नृसिंह स्वरूपातील श्रीहरी व्याकुळ होतात आणि ते दीनवदन होऊन हात जोडतात आणि रुद्रमंत्रांनी परमेश्वर शिवची स्तुती करतात. त्यावेळी तिथे असलेल्या वीरभद्राने नृसिंहाचे मुख आणि शक्ती ही आपल्या स्वरूपात लीन करून घेतली आणि त्यावेळी श्रीहरी म्हणतात की हे शिवप्रभू तुम्ही धन्य आहात. तुमचे सामर्थ्य देखील अगत आहे. त्यावेळी माझी मती अहंकारमय होईल तेव्हा तुम्हीच माझा अहंकार दूर करा.
तुम्ही प्रपंच आसक्ती हरण करता, म्हणून तुम्हाला हर म्हणतात. म्हणून तुम्हीच आमचे रक्षण करता आहात. तुम्ही दीनबंधू दयासागर, सर्वसाक्षी विराट अद्भुत, सर्व ऐश्वर्ययुक्त सत्यस्वरूप आणि सच्चिदानंदमय आहात. आम्ही तुम्हाला पुन्हा पुन्हा नमस्कार करतो. त्यावेळी रुद्रदेवांमध्ये नरसिंह रूप एकरूप होते. पण जो कोणी मनुष्य शिवप्रभूंची शलभा तराची जी कथा आहे तो परम श्रद्धेने श्रवण करतो किंवा पठण करतो, त्याचे सर्व प्रकारचे मनोरथ हे पूर्ण होते. आता आपण विश्वनराच्या घरी गृहपती नावाने जो शिवांनी अवतार घेतला त्याची कथा बघणार आहोत. प्राचीन काळी नर्मपूर नावाचे एक नगर होते आणि तिथे शिवभक्त हा मुनी हा राहत होता. त्याचे नाव होते विश्वनर. तो खूप पुण्यवान होता. वेदशास्त्रात देखील तो पारंगत होता. त्याचा त्याने विवाह केला आणि त्याचे सुचिस्मती या मुलीशी विवाह झाला. गृहाश्रम उत्तम प्रकारे करत होते. तेव्हा एके दिवशी पत्नीने विश्वनाथाकडे वर मागितला की मला शिवांसारखा पुत्र हवा आहे. त्यावेळी पतीने तिला वचन दिले की शिवांसारखा पुत्र तुला होईल. त्यावेळी विश्वनाथ हा काशीला जातो. विश्वेश्वराचे दर्शन घेतो. तसेच विश्वेश्वर लिंगाची तो तेथे आराधना करतो. खूप अशी कठोर साधना करतो आणि विश्वनगराला शिवलिंगामध्ये एक अत्यंत असे तेजस्वी बालकाची तिथे अनुभूती होते. वीरेश्वराने हात जोडून तो तिथे प्रार्थना करतो. त्यावेळी सुचिस्मतीच्या पोटी जन्म घेऊन ते दोघांना मी सुखी करेन. तसेच मी गृहपती या नावाने प्रसिद्ध होईल म्हणून शिव त्याला सांगतात. शिव हे बालक रूपाने आशीर्वाद देऊन तिथे अंतर्भाव पावतात आणि विश्वनर सुद्धा आपल्या घरी परत जातो. तर हा कठोर तपश्चर्या करून विश्वनर धर्मपूर या गावी परत येतो आणि सर्व काही जो काही तिथे घडलेला वृत्तांत आहे तो आपल्या पत्नीला सांगतो. त्यावेळी पत्नीला खूप आनंद होतो आणि जन्मापूर्वीचे 3 संस्कार ते करतात. ती गर्भवती होते. गर्भतेज हे दिवसेंदिवस वाढत जाते. शुभ नक्षत्रावर, शुभ लग्नावर सुष्मितेला एक सुंदर असा पुत्र होतो. एक महान ऋषी, विद्वान गावातील लोक त्या बालकाला पाहून अतिशय आश्चर्यचकित होतात, की हे बालक अत्यंत तेजस्वी असे होते. बालकाच्या जन्मानिमित्त मोठा आनंद उत्सव देखील साजरा करण्यात येतो. त्यानंतर बाळाचे बारसे करण्यात येते. त्याचे नाव गृहपती असे ठेवण्यात येते. अनेक महान ऋषीमुनी त्याला मंगल आशीर्वाद देतात. बालक मोठे झाल्यानंतर त्याच्यावर उपनयन संस्कार करण्यात येतात. त्यानंतर त्याला वेदशास्त्र शिकवण्यास प्रारंभ केला जातो. बृहस्पती हा आपल्या आई वडिलांची खूप सेवा करतो. देवश्री नारदही तिथे येतात आणि ते म्हणतात की हा मुलगा अत्यंत भाग्यवान आहे व तो ज्ञानी आहे. पण याला 12व्या वर्षी अग्नी व विजेपासून धोका आहे एवढे सांगून नारद मात्र तिथून निघून जातात. नारद जेव्हा गृहपतीच्या बाबतीत जे भविष्य सांगतात हे ऐकल्यानंतर दाम्पत्य म्हणजे बृहस्पतीचे आई वडील खूप दुःखी होतात. गृहपती म्हणतात की तुम्ही अजिबात दुःखी होऊ नका. मी मृत्युंजय शिवांची आराधना करतो आणि स्वतःचे रक्षण करून घेतो. तुम्ही कोणत्याही प्रकारची कुठलीही चिंता तुम्ही करू नका. बृहस्पतीने माता-पित्यांना एक प्रदक्षिणा घातली आणि मनोभावे नमस्कार करून त्यांना धीर देऊन बृहस्पती हा काशीला जातो. मणिकर्णिका नदीत स्नान करून विश्वनाथांचे दर्शन घेतो. त्यानंतर काशीमध्ये एका पिंडाची स्थापना तो करतो आणि त्यानंतर तो खडतर अशा तपश्चर्याला सुरुवात करतो. 12 वर्ष तो साधना करतो. तपश्चर्येमुळे इंद्र प्रगट होतो, पण इंद्राचा वर बृहस्पतीला नको होता. शंकरजीचा वर बृहस्पतीला हवा होता. त्यामुळे पुन्हा तपश्चर्या करतो. त्यावेळी शिव प्रगटतात आणि पार्वती देखील शिवांसोबत असते. शिव आणि पार्वती गृहपती समोर येतात. त्यावेळी गृहपतीला खूप असा आनंद होतो. तो त्यांचे मनोभावे वंदन करतो. त्यावेळी शिव गृहपतीला वर देतात की आजपासून तू अग्निपदाचा अधिकारी हा होशील. तू अग्नेयचा स्वामी म्हणजे द्विकपाल हा होशील. तू तपश्चर्येसाठी जे काही लिंग स्थापन केले आहे ते अग्नीश्वर म्हणून प्रसिद्ध होईल.
जो अग्नीश्वराची पूजा करेल त्याला अग्नीपासून व विजेपासून कुठलीही भीती राहणार नाही. त्याला कधी अपमृत्यू देखील येणार नाही. त्यानंतर त्याच्या आईवडिलांना बोलवून द्विकपती म्हणून त्याचा अभिषेक करण्यात आला. मित्रांनो, यापुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.